प्रस्तुत अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्या पुढे करुणा भागतात, प्रार्थना करतात किंवा आपलं अंतकरण आपलं हृदगत त्या भगवंतासमोर प्रकट करतात किंवा भगवंतासमोर संवाद साधतात. पाहायला जर आपण गेलो तर कथेमध्ये काही ठिकाणी जल्प आपणास दिसतात, काही ठिकाणी वितंड दिसतात, काही ठिकाणी वाद दिसतात आणि काही ठिकाणी संवाद दिसतात. आता जल्प, वितंड, वाद, संवाद म्हणजे नेमकं काय थोडक्यात आपल्याला पाहिजे बरं, जास्त काय मध्ये वेळ खर्ची घालायचा नाही. पहा, जल्प नेमकं म्हणायचं कशाला? माझच खरं असं ज्या ठिकाणी येतं का नाही त्याला जल्प असं म्हणायचं. खरं कोणाचं? माझं, त्याला जल्प. वितंड कशाला म्हणायचं? तू चुकीचा आहेस असं ज्या ठिकाणी येतं त्याला वितंड असं म्हणायचं. तिसरा वाद आला नाही का, जो तुम्ही आम्ही घालतो रोज उठून, तोच वाद घ्यायचा का या ठिकाणी? तर नाही, तुम्ही आम्ही जो काही वाद घालतो तो वाद या ठिकाणी अभिप्रेत नाही. मग वाद नेमकं म्हणायचं कशाला? भगवंताविषयक असणारे जे काही श्रेष्ठ सिद्धांत आहेत त्या सिद्धांताविषयी चर्चा करणं याला वाद असं म्हणायचं. वाद कशाला म्हणावं? तर जे काही श्रेष्ठ सिद्धांत आहेत भगवंताचं महत्व प्रतिपादित करणारे त्यांची चर्चा करणं त्याला वाद म्हणायचं. मग या वादाचं फलित नेमकं काय? नाही का, तुम्ही आम्ही वाद घालतो त्याचं पर्यवसन कशामध्ये होतं? भांडणामध्ये होतं, कोर्ट कचेऱ्यांमध्ये होतं, मुडदे पडण्यापर्यंत होतं. परंतु या वादाचं फलित जर काय म्हणून विचारलं तर महात्मे सांगतात किंवा शास्त्रकार सांगतात, वादे वादे जायते तत्वबोधा. या वादाचं फलित काय? तर या वादानं मनुष्य तत्वबोधापर्यंत पोहोचतो. तत्वबोध त्या मनुष्यास वादानं होतो आणि एकदा का तत्वबोध झाला की ते श्रेष्ठ असणाऱ्या भगवंताविषयीची जी काही चर्चा आहे त्याने त्या भगवंताचं श्रेष्ठत्व आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे. आणि एकदा का त्या भगवंताचं श्रेष्ठत्व आम्हाला कळालं की त्या भगवंताचं गुणवर्णन करणं, त्या भगवंताच्या श्रेष्ठत्वाची गोडवी गाणं यास काय म्हणावं तर संवाद असं त्या ठिकाणी म्हणावं. मग तुकोबाराय या ठिकाणी जे काय करतायत ते संवादच या ठिकाणी करतायत. नाही, भगवंताचं श्रेष्ठत्व प्रतिपादित करताना तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझ्यासारखा समर्थ असा दुसरा कोणीही या जगतामध्ये मला दिसून येत नाही की ज्याला जीवानं शरण जावं. या भावनेपोटी बोलताना महाराज म्हणतात, तुझ विना कोण शरण जाऊ नारायणा. भगवंता तुझ्याशिवाय शरण जाण्यायोग्य दुसरा असा कोणीही मला या ठिकाणी दिसत नाही. शरण हा शब्द आमच्या परिचयाचा शब्द नाही. शब्द थोडासा चमत्कारिक आहे. आवडतो का आम्हाला शब्द? शरण हा शब्द तुम्हाला आम्हाला आवडतो? नित्य परिचयाचा जरी हा शब्द असला तरी हा शब्द आम्हाला आवडत नाही. का? अहो, शरण जर जायचं जर झालं तर अंगामध्ये लीनता पाहिजे नाही का, नम्रता पाहिजे, जी आमच्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळं शरण जाणं तर लांबच राहिलं, पण शरण हा शब्द देखील तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आवडत नाही. तुमची आमची असणारी वस्तुस्थिती नेमकी आहे कशी हे जर आपण पाहायला गेलो, शेतकरी माणसं आहे तुम्ही, मक्याच्या विविध प्रकारच्या व्हरायटी बाजारात आलेल्या आपण आजपर्यंत पाहिलेल्या आहेत. यामधली एक तरी व्हरायटी अशी आहे का हो जे मक्याचं कणीस वाकडे येते म्हणून सांगतो? अनुभव काय म्हणतो? मक्याचं कणीस कसं असतं? अगदी सरळ ताठ असतं नाही का, ज्वारीच्या कणसासारखं असं मुंडकं खाली त्यांनी टाकलेलं नाही, अगदी सरळ ताठ असणार ते मक्याचं कणीस असतं नाही का. लोखंडी खांब जर आम्ही एखादा पाहायला गेलो तर अगदी सरळ सोट नाही का, कुठेही त्याला लवण नसतं, बाक नसतं, कुठेही वाकलेला नसतो. त्या मक्याच्या कणसासारखे तुम्ही आम्ही आहोत, त्या लोखंडी खांबासारखे तुम्ही आम्ही आहोत. किंवा महाराजांच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर महाराज म्हणतात, तुमची आमची वृत्ती नेमकी आहे कशी? लाटणे तुम्ही आम्ही आहोत कसे तर त्या लाटण्यासारखे आहोत. लाटणं माहितीये सगळ्याला, परिचयाचा असणार आहे नाही का. त्या लाटण्याचा वापर करण्याचा प्रसंग कधी कधी तुमच्या आमच्यावरती जरी आलेला नसला तर त्या लाटण्याचा प्रसाद कधी ना कधी तुम्ही आम्ही खाल्लेला. आता माझं म्हणणं असं नाही की बायकोनं मारलंय, पण आईनं का व्हायना कधी जर मारलं असेल किंवा
घरात टिकून राहील नसेल, बायकोनी मारलं नाही, कबूल आहे, मान्य आहे आम्हाला, पण ती आईनं कवयना असं फेकलं असलीच की खोड्या करताना लहानपणी. म्हणजे त्या लाटण्याचा आणि आमचा अगदी जवळचा असणारा संबंध आहे, परिचय आहे. पहा, काही काही लाटणे तर असे आहेत की पिढ्यानपिढ्या एकच लाटणं घरात चालत आलेलं नाही. आता या लाटण्याचं काम तर काय असतं, म्हणजे ते कणकेचा गोळा त्या पोळपाटावरती ठेवायचा आणि दोन्ही बाजूने दोन्ही हाताने त्याच्यावरती भार घालून त्याला ते गोल करायचं, म्हणजे चपाती तयार करायची. हे लाटण्याचं असणार काम. वर्षानुवर्ष एकच लाटणं घरात, नवे नवे तर पिढ्यानपिढ्या एकाच लाटण्यावरती त्या घरात चपात्या चाललेल्या असतात. का हो? एवढं पिढ्यानपिढ्या भार घालून ते लाटणं वाकलंय, असं कोणाच्या ऐकण्यात आलंय का, पाहण्यात आलंय का? नाही, त्याला बाकच पडलं आमच्या लाटण्याला. जरा रोज उठून त्याच्यावरती भार घालतोय ना, लवलंय जरा त्याला, नाही का, आता थोडंसं घासून आणलं पाहिजे, नाही तर नवीन लाटणं आणलं पाहिजे. होतं का असं? नाही. अहो, एक वेळ भार घालून 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 ते लाटणं मोडेल, पण वाकतं का? वाकत नाही. तसे तुम्ही आम्ही मोडतो, पण लावायचं म्हटलं, वाकायचं म्हटलं की मग मात्र ते आम्हाला त्या ठिकाणी जमत नाही. महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही आहोत कसे, लाटणे आयसा न लवे. लाटण्यासारखे असणारे तुम्ही आम्ही, त्या मक्याच्या कणसासारखे असणारे तुम्ही आम्ही, लोखंडी खांबासारखे असणारे तुम्ही आम्ही. शरण जाऊ तर कसं जाऊ, नाही का? शरण जायचं तर अंगी विनम्रता पाहिजे, लीनता पाहिजे, जी आमच्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे शरण जाणं आम्हाला मान्यच त्या ठिकाणी होत नाही. परंतु एक प्रसंग प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असा त्या ठिकाणी येतो, मनुष्याला शरण हे जावंच लागतं. मग त्यावेळेस तुम्ही कोणीही जरी असला तरी तुमचा काही एक इलाज त्या ठिकाणी चालत नाही. मग तुम्ही चोर असला काय किंवा पोलीस असला काय, तुम्ही एखादा डॉक्टर असला काय, इंजिनियर असला काय, वैद्य असला काय, सदाचारी असला काय, दुराचारी असला काय, स्त्री असला काय, पुरुष असला काय, तरुण असला काय, वृद्ध असला काय, तुम्ही कोणीही जरी असला तरी शरण हे जावंच लागतं. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रसंग त्या ठिकाणी असा निर्माण होतो की त्यावेळेस तुमचा आमचा ताठा त्या ठिकाणी काही एक चालत नाही. तुमचा आमचा असणारा वैभव ते बाजूला राहतं, तुमची आमची श्रीमंती ती बाजूला राहते, ऐश्वर्य ते बाजूला राहतं, कर्तृत्व तेही बाजूला राहतं, पण मनुष्याला शरण हे जावंच लागतं. परंतु आता परिस्थिती कशी, मगाशी सांगितल्याप्रमाणे शरण हा शब्द देखील जिथं आम्हाला आवडायला तयार नाही, तिथं प्रत्यक्ष शरण जाणं हे तर आम्हाला कबूल होणं अशक्यच आहे, नाही का? शरण जाणं आम्हाला मान्यच नाही. त्याच्यामुळं शरण जायचं काही कारण त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. व्यावहारिक एक उदाहरण तुम्हाला सांगितलं तर लक्षात येईल तुमची आमची वृत्ती नेमकी आहे कशी. शेतकरी माणसे तुम्ही आम्ही, बांध असतो शेतामध्ये, शेजारच्या तर आपल्यामध्ये, त्या बांधावरनं काही ना काही कुरकुर तुमची आमची चाललेली असते शेजाऱ्यावर. एके दिवशी काय होतं, त्या कुरकुरीचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आता भांडणं झालीत म्हटले की मग कोर्ट कचेरी, तालुक्याचा निकाल लागतो, जिल्हा कोर्टाचा निकाल लागतो. आता मुंबई सारख्या ठिकाणी हाय कोर्टामध्ये तो आता दावा त्या ठिकाणी चाललेला असतो. रोज आमची धावपळ चाललेली आहे, वर्षानुवर्ष एकच काम आमच्या पाठीमागे ते त्या ठिकाणी लागलेलं आहे. गावातली चार शहाणी समजूतदार मंडळी ही सगळी परिस्थिती तुमची आमची पाहत असतात. म्हणतात, अरे कुणीतरी ह्याला सांगितलं पाहिजे, उगाच नाहीतरी विनाकारण निष्कारण वाद खेळत बसलाय, आपण त्याला बोलून घेऊया. बोलून घेतात आपल्यासारख्याला. बोलवून घेतल्यानंतर म्हणायला सुरुवात करतात, अरे बाबा काय म्हणले चाललंय तुझं हे, किती वर्ष झालीत बरं? अरे बाबा तालुक्याचा निकाल लागला, जिल्ह्याचा निकाल लागला, आता मुंबई सारख्या ठिकाणी हायकोर्टामध्ये तू दावा खेळतोयस, किती वर्ष तुझी याच्यामध्ये वाया गेली आणि पैसा वाया चाललाय तो निराश. अरे त्यापेक्षा 4 पावलं मागं सरक, घे थोडीशी माघार, मिटून टाक, समजोता करून टाक, कशाला भांडण करत बसलाय? आता एवढं त्यांनी आपणास म्हणण्याचा अवकाश आम्ही काय उत्तर देतो? काय म्हणतो तुम्ही आम्ही? माघार घ्यायला सांगताय, तीही मला, आणि इतक्या वर्षानं, नाही का? वेळेचं म्हणताय तर भांडत भांडत मेलो तरी 72, मागं घ्यायचं तेवढं मला काय सांगू नका. किंवा पैशाचा वेळ भूक लागला म्हणताय, घरामध्ये फुटका तांब्या जरी शिल्लक राहिला नाही तरी माझी काय हरकत त्या ठिकाणी नाही, भांडण मी खेळणारच, दावा मी चालूच ठेवणार. की तुमची आमची असणारी वृत्ती शरण जाणं हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी मान्य होत नाही. परंतु महाराज मात्र या ठिकाणी म्हणताय, तुझं न कोणा शरण जाऊ नारायणा
भगवंता शरण तुला आम्ही जाणार आहोत. भगवंतासारखा शरण जाण्यायोग्य दुसरा कोणीही या ठिकाणी नाही, महाराज या ठिकाणी प्रतिपादित करतायत. त्या भगवंतालाच शरण जायला का बरं सांगतायत हो तुकोबारा या ठिकाणी? का म्हटलं तुझं विण कोणा, त्याच्याशिवाय कोणीही नाही असं का म्हटलं महाराजांनी? काय याच्या पाठीमागचं कारण आहे? महाराज म्हणतात त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, सांगतो. ऐसा न देखे मी कोणी, अहो याच्यासारखा शोधून देखील सापडत नाही. याच्यासारखा नाहीच दुसरा कोणी, कुठं नाही हो, मान्य आम्हाला. याच्यासारखा दुसरा कोणीही नाही हे महाराजांचं म्हणणं आम्हाला मान्य, पण कुठं नाहीये? म्हणजे या लातूर जिल्ह्यात नाहीये का म्हणून त्याला शरण जायचं का? का महाराष्ट्र राज्यामध्ये नाहीये त्याच्यासारखा म्हणून त्याला शरण जायचं? का भारत देशामध्ये नाही त्याच्यासारखा म्हणून त्याला शरण जायचं? अहो त्याच्यासारखा नाही 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 म्हणजे कुठं नाही? कुठं घेऊन ठेवलं तुमचा जिल्हा, राज्य देश नाही का? अहो स्वर्गलोक पालथा घातलं, मृत्यू लोक पालथा घातलं, नवे 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 पाताळ लोकात सुद्धा आम्ही जाऊन पाहिलं. याच्यासारखा ऐसा न देखे मी कोणी, अहो याच्यासारखा नाही पण कुठं? तुझातीही त्रिभुवनी, अहो अखंड त्रिभुवन जरी तुम्ही पालथा घातलं, स्वर्गलोक पालथा घातला, मृत्यू लोक पाताळ लोक पालथा घातला, तरी सुद्धा याच्यासारखा शोधून देखील सापडत नाही. ठीक आहे, भगवंतासारखा समर्थ त्रिभुवनामध्ये शोधून सापडत नाही महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. तर महाराज त्या भगवंताबद्दल एवढा मोठेपणा या ठिकाणी सांगू लागलेले आहे. बहुधा असं झालेलं असो बरं का, म्हणजे कसं महाराजांचं त्या भगवंतावरती प्रेम, महाराजांचं भगवंतावरती श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे, म्हणून त्या भावनेपोटी श्रद्धेपोटी महाराज त्या भगवंताला या ठिकाणी मोठेपणा देत आहेत का? त्याचं कोड कौतुक गातायत का? नाहीतरी तुमचा आमचा अनुभव याहून निराळा तो काय नाही का? व्यावहारिक जीवनामध्ये जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो, तुमची आमची वृत्ती अशी आहे की ज्याच्यावरती आमचं प्रेम असतं, ज्याच्यावरती आमची श्रद्धा असते, त्याचं कोण कोड कौतुक तुम्हाला आम्हाला असतं नाही का? म्हणजे विविध प्रकारच्या उपाध्या त्या लोकांना तुम्ही आम्ही देत असतो. पहा आता ते गावोगावी चौका चौकामध्ये मोठमोठाले बॅनर लावण्याची पद्धत निघाली, त्याच्यावरती आम्ही लिहिलेलं असतं काय? आमचे मार्गदर्शक लिहिलेलं असतं नाही का? आम्ही लिहिलेलं असतं. आता त्यांनी मार्ग नेमका दाखवलाय कोणाला का अवमार्गाला आम्हाला नेले हा संशोधनाचा विषय, परंतु आम्ही मात्र त्या ठिकाणी लिहिलेलं असतं काय? आमचे मार्गदर्शक. आम्ही लिहिलेलं असतं आमचे भाग्य विधाते. आता भाग्य नेमकं बदललंय कोणाचं हो? आम्ही हाय तसेच आहे, यांचे मात्र बंगल्यावर बंगले, गाड्यावर गाड्या, जमिनीवर जमिनी, पण आम्ही काय लिहिलेलं असतं इथं? आमचे भाग्य विधाते लिहिलेलं असतं. सोडून द्या ते व्यवहारातलं. रोजचं घरगुती जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो, घरामध्ये काय ती आई म्हणणारी असते बघा, प्रत्येक घरामध्ये असते. आपल्या लेकराला हाक मारताना ती म्हणते माझा राजा आला नाही का? राजा आला, माझा राजा आला, माझा राजा आला. आता जेव्हा ती आई त्या लेकराला राजा म्हणते, ते लेकरू काय कुठल्या देशाचा खरंच राजा असतं का? कुठला प्रांत त्याच्या ताब्यामध्ये आहे का? मग राजा म्हणते ना. मग तिनं म्हटलं म्हणून काय झालं? वस्तुस्थिती जर आम्ही पाहायला गेलो तर त्या लेकराच्या ढुंगणाला जी काही चड्डी 4 ठिकाणी ठिगळे त्याला लावलेली असतात, परंतु हाक मारायला गेले की मात्र ते लेकरू कसं असतं? माझा राजा. त्या लेकराला माझं सोनं देखील म्हणते होती आई नाही का? म्हणायला काय हरकत आहे? माझं सोनं आलं, माझं सोनं आलं, सोनं आलं. ठीक आहे, सोनं आलं होय तुझं. आता लेकीचं लग्न ठरवलंय, दुष्काळाची परिस्थिती, पैसा अडका नाही जवळ, त्या जावायला तरी सोनं घातलं पाहिजेच की. मग आता हे हाय ना सोनं घरात, थोडी एक बोट त्याचं ते म्हणतात अंगठी करून आणतो नाही एखादा दागिना जमतंय का? हाय ना सोनं आहे ना, राजा आहे ना. अगं तू बाई राजा म्हणशील, सोन्या म्हणशील, प्राधान्य म्हणशील, तर अजून काय म्हणायचं ते म्हणशील. पण जगानं त्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आहे का? या सगळ्या गोष्टी जगमान्य आहेत का? अहो महाराज तुम्ही म्हणताय या ठिकाणी की बाबा याच्यासारखा त्रिभुवनामध्ये नाही, तुम्ही म्हणताय ऐसा न देखे मी कोणी तुझातीही त्रिभुवनी, हे तुमचं म्हणणं या ठिकाणी आहे. परंतु जगानं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आहे का? या गोष्टी जगमान्य आहेत का? महाराज म्हणतात माहिती आहे आम्हाला, आम्हाला माहिती आहे